नमस्कार श्रोते हो, गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत। आजचा जो अभंग म्हणणार आहे तो जगद्गुरू तुकोबारायांचा आहे। हनुमंतरायांचा अभंग आहे। हनुमंतरायांचं वर्णन या अभंगामध्ये तुकोबारायांनी केलेलं आहे। कपिकुळ हनुमंत त्यासी माझा दंडवत। कपिकुळ म्हणजे कपी म्हणजे वानर, वानरांच्या कुळात जन्म घेतलेला हनुमंत, मी त्याला दंडवत घालतो आहे। तो कसा आहे? वज्रदेही आणि महाबळी, पुच्छे ब्रह्मांड कवळी। त्याच्या ठाई हनुमंतरायांचं बळ तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांच्यासारखा शक्तिशाली कोणीच नाही आहे। आणि पुच्छ म्हणजे त्यांचं शेपूट, ते अक्षरशः पूर्ण ब्रह्मांड सामावून घेण्याची त्यांच्या पुच्छामध्ये ताकद आहे। वज्रदेही महाबळी, पुच्छे ब्रह्मांड कवळी। अहो जाऊनी पाताळा केली देवीची अवकळा। पाताळात जाऊन देवीला सुद्धा त्यांनी आव्हान दिलेलं होतं। अशा हनुमंतरायांना जे प्रभू रामांचे सेवक आहेत त्यांना तुकाराम महाराज म्हणतायत की मी सुद्धा तुम्हाला शरण आलो आहे, शरण आलो म्हणे तुका। अतिशय सुंदर अभंग आहे। आपण आज तो अभंग हनुमंतरायांच्या चरणी सादर करूया। जय श्रीराम। कपिकुळ हनुमंत, कपिकुळ हनुमंत त्यासी माझा दंडवत, त्यासी माझा दंडवत। कपिकुळ हनुमंत, कपिकुळ हनुमंत त्यासी माझा दंडवत, त्यासी माझा दंडवत। वज्रदेही महाबळी, वज्रदेही महाबळी, पुच्छे ब्रह्मांड कवळी, पुच्छे ब्रह्मांड कवळी। कपिकुळ हनुमंत, कपिकुळ हनुमंत त्यासी माझा दंडवत, त्यासी माझा दंडवत। अहो जाऊनी पाताळा, अहो जाऊनी पाताळा केली देवीची अवकळा, केली देवीची अवकळा। कपिकुळ हनुमंत, कपिकुळ हनुमंत त्यासी माझा दंडवत, त्यासी माझा दंडवत। रामरायाच्या सेवका, रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका, शरण आलो म्हणे तुका। रामरायाच्या सेवका, रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका, शरण आलो म्हणे तुका। कपिकुळ हनुमंत, कपिकुळ हनुमंत त्यासी माझा दंडवत, त्यासी माझा दंडवत। कपिकुळ हनुमंत, कपिकुळ हनुमंत त्यासी माझा दंडवत, त्यासी माझा दंडवत, त्यासी माझा दंडवत। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो बजरंग बली की जय। जय श्री राम।